Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर 26 दिवसांनंतर मागे. मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा. देशात संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सोनम यांचं ट्विट. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सीजेपी आंदोलनावर ठाम. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. अभिजित दिपकेंची भूमिका. केंद्र सरकार आणि सीजेपीमध्ये आज महत्त्वाची बैठक. कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का, याकडे लक्ष. पेपरफुटीवर आज कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल. पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार. फास्ट ट्रॅक कोर्टात आणि कठोर शिक्षेची तरतूद करणार. व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींचं आश्वासन. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधी यांची टीका. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन. आरएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येने जंतर मंतरवर सुरक्षेत मोठी वाढ. दिल्लीतील 17 मेट्रो स्थानकं आजही बंद. राजीव चौक आणि मंडी हाऊस स्थानकात इंटरचेंजची सुविधा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन बंद. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक. पेपरफुटी, शैक्षणिक सुधारणांवरून जे.पी. नड्डांचं आश्वासन. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली. शिक्षण सचिव विनीत जोशींना पदावरून हटवलं. नरेश पाल अगंगवार भारताचे नवे शिक्षण सचिव म्हणून नियुक्त. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे बॉलिवूड आणि क्रीडा जगतात तीव्र पडसाद. सलमान खान, करीना कपूर, नूरा फतेही, वरुण धवनसह सचिन तेंडुलकर, विनेश फोगाट, सानिया मिर्झाकडून संताप व्यक्त. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आज दादरमध्ये राष्ट्रगीत गायन. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दुपारी 4 वाजता तिरंगा फडकणार. आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईत पोलिसांचं महिला आंदोलकांशी गैरवर्तन. पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह रोहित पवारांची मागणी. पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलिनीकरण रखडलं. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विलिनीकरणाला विरोध. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला टाळं. 15 दिवसासाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द. ताकात मासे आणि कांदा भजीत प्लास्टिक आढळल्यानं एफडीएची कारवाई. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे पालघर डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा वेढा. नागरिकांचं स्थलांतर. ऑरेंज अलर्टमुळे डहाणू आणि तलासरीमधील शाळांना सुट्टी जाहीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.